स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी प्रत्येक राजकीय पक्षाने सुरू केलेली आहे आणि काही पक्ष आता स्वबळाचा नारा देऊ लागलेले आहेत आणि यामध्ये ठाण्यात पहिला स्वबळाचा नारा दिला तो भाजपने। अब की बार 70 पारचा हा भाजपचा नारा आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना सुद्धा एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते। प्रत्येकाने आपापल्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे स्वतंत्र मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे। भाजप शिवसेना दोघेही ठाण्यामध्ये स्वबळाचा नारा देतात। भाजपच्या बैठकीत अब की बार 70 पार आणि भाजपचाच महापौर असा नारा घुमला। अभी नहीं तो कभी नहीं, चप्पा चप्पा भाजप अशी घोषणाबाजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली। तर त्यापूर्वी शिवसेनेने सुद्धा स्वबळाचा सूर अळवलाय। नरेश मस्केंच्या उपस्थितीत शिवसेनेची एक बैठक झाली। या बैठकीत भाजप संदर्भात पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला। यावेळी शिंदेंच्या ठाण्यामध्ये दोनही पक्षांनी जर वेगळी वाट धरली तर सरशी नेमकी कुणाची होणार याची सुद्धा कमालीची उत्सुकता आहे। तर महायुतीमधलेच हे दोन अतिशय महत्त्वाचे पक्ष ठाण्यामध्ये मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याबद्दल चर्चा करत असल्याचे चित्र आहे। दोन्ही बाजूंनी या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया। इतके वर्ष तर आम्ही वेगळंच लढलो ना, तयारी आहे म्हणजे काय। आज या ठिकाणी आज 80 च्या 85 पर्यंत सिटिंग नगरसेवक जर आमच्याकडे आहेत तर समजा आमची युतीत लढण्याची तयारी आहे आणि समजा जर युती झाली नाही तर आम्हाला लढावंच लागणार आहे ना। 85 सिटिंग नगरसेवक आमच्याकडे आज आहेत, त्यामुळे भाजपची पण तयारी आहे। शेवटी प्रमुख राजकीय पक्ष ते सुद्धा लढतील। गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाहीये। एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहे। आणि केवळ स्वबळावरती लढायचे असं हे दोन पक्ष म्हणत नाहीये, तर महापौर पदावरती सुद्धा या दोनही पक्षांनी आपापला दावा केला। त्याबद्दलच्या सुद्धा प्रतिक्रिया पाहूया। ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सर्वात पहिली महानगरपालिका ही ठाण्याची निवडून आलेली होती। आज माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः ठाण्याचे आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकासकामाकरिता त्यांची दिवस रात्र एक केलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाहीत। नाही, जनता ठरवेल म्हणजे जनता ठरवणारच आहे आणि निश्चितपणे जनता या वेळेला आपल्याला योग्य ते ठरवलेलं दिसणार आहे। उंची बिंची योग्य वेळेला आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं ते निश्चितपणे देऊ। आणि इकडे दोनही बाजूंनी स्वबळाचे नारे दिले जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र काहीशी सबुरीची भूमिका घेतलेली आहे। एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचे संकेत त्यांच्याकडून दिले जात आहेत। कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे। शेवटी काय, महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। कार्यकर्त्याची भावना असते, त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात। पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल। तर प्रत्येक बाजूने किंवा प्रत्येक पक्षाकडनं स्वबळाचा नारा जरी दिला जात असला तरी निवडणुकीच्या मैदानामध्ये पक्षीय बलाबल विशेष महत्त्वाचं असतं। ठाण्यामध्ये 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं, कुणाची किती ताकद होती ते सुद्धा आपण जाणून घेऊया। प्रत्येक पक्षाची ताकद ही निवडणूक अर्थातच जिंकलेली होती ती शिवसेनेनं। शिवसेनेचा महापौर 67 जागांसह शिवसेनेनं आघाडी घेतलेली। राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवरती विजयी झालेला पक्ष होता। भाजपनं 23 जागांवरती आपले नगरसेवक निवडून आणलेले होते। काँग्रेसला केवळ 3 जागा मिळालेल्या होत्या। त्याचबरोबर अपक्ष 2 जागांवरती निवडून आलेले होते। तर असं एकंदरीत बलाबल ठाणे महानगरपालिकेचं होतं। त्यामुळे ताकद कुणाची या क्षणी जास्त आहे तर ती शिवसेनेची जास्त आहे। आकड्यांच्या दृष्टिकोनातून स्वबळाचा नारा प्रत्येकाकडनं दिला जातोय।